मदारी समया शांत करीत होता. जळत राहिलेल्या समईच्या एक दोन वातींचा उजेड अंधाराची भयानता आणखीन वाढवित होता. राजे पडल्या जागेवरूनच त्या वातींकडे पाहत होते. राजांचे मन बेचैन झाले होते. अनेक विचारांचे काहूर मनात उठले होते. माणूस स्वतःला जाणता समजतो. केवढा अहंकार! दक्षिणच्या सुभेदारीचं स्वप्न घेऊन आपण आग्र्यात आलो. आलमगीरची मर्जी संपादन करून सुभेदारी घ्यावी आणि मिर्झा राजे दलेर खान यांचा शह उठताच परत स्वराज्याच्या खटपटीस लागावं, हा आमचा मनसुबा. मनसुबा दूरच राहिला आणि आम्ही बादशहाच्या कपट नीतीला मात्र बळी पडलो. राजांना आपल्याच विचारांचे हसू आले. नीती अनीती ठरवायची कोणी? ज्याच्या साम्राज्याविरुद्ध आम्ही लढत देण्यासाठी उभे राहिलो त्या औरंगजेबानं आमची गय का करावी? आणि दक्षिणेची सुभेदारी तो देईल तरी कसा? खुद्द आपल्याच भावांना कठोर शासन करणारा हा औरंगजेब, आपल्या पित्याला विष घालताना ज्याचे हात थरथरले नाहीत तो आलमगीर आमच्या बाबतीत रहमदिल होईल कसा? आजवर औरंगजेबानं आम्हाला जिवंत का ठेवलं? खास काहीतरी मोठी गल्लत होते आहे. दैवानंच आलमगीरच्या मनात काहीतरी गोंधळ निर्माण केलेला दिसतो. नाहीतर तो निर्णय करायला त्याला एवढा वेळ लागला नसता. औरंगजेब पक्का राजकारणी. राजकारणात वेळेला फार महत्त्व असतं. कैक निर्णय वेळच्या वेळीच अंमलात आणले नाहीत तर आयुष्यभर पश्चाताप करायची पाळी येते. हे माहीत असताना औरंगजेब आमच्या बाबतीत स्वस्त तरी कसा? आमचंच दैव बलवत्तर म्हणूनच हे घडत असावं. तसं असेल तर आई मार्ग का दाखवित नाही? राजे सावकाश पलंगावरून उठले. त्यांची नजर शांतपणे झोपी गेलेल्या संभाजी राजांच्याकडे गेली. किती निर्धास्तपणे झोपलाय हा! ह्या अजाण मनाला पहाऱ्याची जाणीव नाही, कैदेची फिकीर नाही, मृत्यूच्या टांगत्या तलवारीचीही भीती नाही. पालकाच्या भरवशावर किती शांतपणे युवराज झोपू शकतात. मग आम्हालाच पालकाचा विश्वास का नसावा? मासाहेब, आधीच वार्धक्यानं थकलेल्या त्यांच्या चिंतेला पारावर नसेल. देवाच्या पायांशी धरणं धरून ती माऊली अश्रू ढाळीत नवस बोलत झुरत असेल. दुर्दैवानं आमचं इथंच काही बरावाईट झालं तर? राजानं तो विचार सहन होईना. जिजाबाईंच्या आठवणीनं त्यांचे मन कातर बनले. त्याच बेचैनीत ते फेऱ्या घालीत होते. मुलखापासून केवढे दूर आम्ही शत्रूच्या गोटात येऊन सापडलो. या वेळेला गडावर केवढी चिंता वाढली असेल. अनाजी, मोरोपंत, प्रतापराव, तानाजी ही सारी माणसं काय करीत असतील? दररोज नवीन अफवा उठत असतील. मनाच्या तराजूतलं आमचं जीवन मरणाचं पारडं दररोज हेलावत असेल. कदाचित आमचे नजरबाज आग्र्यापर्यंत येऊनही पोचले असतील. आम्ही शत्रू हाती पडलो हे जाणून आमच्या माघारी बंडावा तर झाला नसेल. त्या विचारांबरोबर राजांची पावले थांबली. क्षणात चेहऱ्यावर स्मित उजळले. बंडावा? कोण करणार? कोणाविरुद्ध? अनाजी, मोरोपंत, प्रतापराव, तानाजी नावं घ्यावीत तेवढी थोडी. ही माणसं बंडावा करणार अशक्य. उलट पुरंदरच्या तहानं कमजोर झालेलं स्वराज्य सावरता सावरता बिचारे थकत असतील. खोट्या धीराच्या शब्दांनी माँसाहेबांना आणि फौजेला धीर देत बिचारे दिवस कंठीत असतील. राजांनी परत पावले उचलली. येताना मारे ऐटीने आमच्याबरोबर आम्ही खास विश्वासाची 1000 आसामी आणली. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळालं, ही देवाची कृपा. बिचारा रामसिंगाच्या ध्यानीही आलं नाही, पण ही 1000 माणसं आमच्या 1000 वाटांवर अहोरात्र नजर ठेवून आमच्यासाठी तिष्ठत असतील. राजांची मुद्रा करारी बनली. या संकटातून आम्हाला सुटायला हवं, पण कसं? कसं? राजे विचारात गुंतले. मनात शब्द उतरत होते. केल्याने होत आहे रे ते आधी केलेची पाहिजे. समर्थांच्या आठवणीने राजांना धीर आला. साऱ्या विचारांचे रूपच पालटले. फरमानाचा स्वीकार करून आम्ही माँसाहेबांच्या सामोरे गेलो होतो. भोगल्या अपमानानं संतापलेल्या आम्हाला माँसाहेबांनी सांगितलं होतं,
राजे, स्वतःच्या पराजयाचं जरा कौतुक करा. तेही परमेश्वरी वरदानच असतं. त्यानं पाठविलेली संकटं जे धीरानं सहन करतात, सोसतात, त्यांनाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो, असं पोथ्या पुराणं सांगतात. श्रद्धेनं आणि डोळसपणानं या संकटाकडे पाहिलं तर साऱ्या वाटा दिसू लागतात. त्या आठवणीनं राजांना धीर आला. त्यांच्या विचारांना एक वेगळीच दिशा गवसली. लाक्षागृहातून जर पांडव सुटतात तर आम्हाला तोच मार्ग का सुचू नये? कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला एवढा पहारा असताना वासुदेवांनी साध्या टोपलीच्या आधारानं श्रीकृष्णांना बंदीशाळेतून बाहेर काढलंच ना. त्यांच्याच कृपेनं पहारेकऱ्यांना निद्रा लागली, कुलपाचे बंध सुटले, भरल्या नदीनं वाट दिली. आलमगीर विचारांच्या आहारी जाऊन आम्हाला आजवर जिवंत ठेवतो ही त्याचीच कृपा असली पाहिजे. आम्ही फक्त आधीच मोकळा असलेला मार्ग शोधायला हवा. राजांनी समईकडे पाहिले. एक वात मंदावत होती. राजे पुढे झाले. त्यांनी दोन्ही वाती पुढे सरकविल्या. वाती फरफरत मोठ्या झाल्या. त्या वाढत्या प्रकाशात राजांचे मुखावरचे समाधान उजळले होते. दुसरे दिवशी सकाळच्या वेळी राजे सर्वांशी प्रसन्नपणे बोलत होते. निराजी पंत, हिरोजी फर्जंद यांच्यासारख्या जाणत्यांना तो बदललेला भाव पाहून खूप बरे वाटले. निराश मनात आशेची पालवी उमटली. राजे सर्वांचा मोकळेपणानं बोलत बसले असता रामसिंग आल्याची वर्दी आली. राजांनी रामसिंगाचे स्वागत केले. रामसिंग दरबारची काय खबर? सर्व ठीक आहे? आलमगिरांच्या कृपेनं आम्हीही इथं निर्धास्त बनलो आहो. जी? रामसिंग चकित झाला. राजे हसले. रामसिंग, एवढं आश्चर्य वाटायला काय झालं? आम्ही आयुष्यात कधी निर्धास्त नव्हतो एवढे आम्ही इथं आहो. एवढा कडेकोट पहारा असताना माणसाला काळजी कसली? कैदेसारखं सुख नसतं. रामसिंग, राजांनी एकदम विचारले, आमच्या जबाबदारीतून सुटका करून घेतलीस की नाही? जी, अजून नाही. रामसिंग, तुम्ही आम्हाला लहान भावासारखे. तुम्ही आमच्यासाठी हा धोका पत्करू नका. बोलून चालून तो बादशहा. त्याची केव्हा लहर फिरेल, कोणत्या कारणानं इतराजी होईल ते सांगता येणं कठीण. रामसिंग थोडा विचारात पडला. त्याचा तो भाव पाहून राजांना बरे वाटले. विषय बदलीत त्यांनी गोपीनाथ पंतांना विचारले, पंत, युवराज कुठे आहेत? गोपीनाथ पंतांनी हसून उत्तर दिले, मघा तो फुलाद खानाबरोबर पहारा देत होता. त्या उत्तराने राजे खळखळून हसले. सुरेख, आम्ही कैदेत आणि युवराज मात्र मोकळे. उलट तेच आमचे पहारे पाहतात. भाग्यवान आहेत. रामसिंग हसण्यात सामील झाला. खरं आहे राजे, युवराज खरेच भाग्यवान आहेत. आलमगिरांना त्यांचा खूप लळा आहे. आजही त्यांना घेऊन येण्याची आज्ञा झाली आहे. आणि राजे, युवराजांनी माझं घर तर आपलंसं केलं आहे. छान. आलमगीर कृपाळू आहेत, मनाचे मोठे आहेत. नाही तर शत्रूच्या मुलाला एवढ्या मायेनं कोणी वागविलं असतं? राजांचा आनंद पाहून रामसिंग म्हणाला, राजासाहेब, एक विनंती आहे. असं परक्यासारखं बोलायचं नाही. रामसिंग, एकदा तसं ठरलं ना, सांगा. आपल्याला दक्षिणेत मनूची भेटले होते. मनूची? जी, पिताजींच्या तोफखान्यावर ते अधिकारी होते. परदेशी आहेत. त्यांची आणि आपली पुरंदरला ओळख झाली होती. राजांना एकदम आठवले. वाह, लाख माणूस. आम्ही जरूर त्यांना ओळखतो. नव्हे, आमची दोस्ती आहे. चिंतेच्या दिवसात त्यांचा सहवास आम्हाला सुखावह वाटला. कुठं आहेत ते? इथं आलेत? जी नाही, पण त्यांनी ओळखपत्र देऊन एक कलावंत पाठविला आहे. कलावंत? जी, चितारी आहे. दरबारी अनेक जणांची त्याने चित्र काढली आहेत. आलमगिरांना त्यांना आपल्याला भेटायची इजाजत दिली आहे. बादशहा कृपाळू आहेत. त्या कलावंताचं नाव काय? मीर हसन. आलेत? जी,
बोलवा. थोड्याच वेळात थोड्याच वेळात मीर हसन राजांच्या समोर आला. रामसिंगाला राजांना मीर हसननं मुजरे केले. मीर हसनने राजांना मनुचीचे पत्र सादर केले. त्यात मनुचीने मीर हसनला राजांची छबी काढण्याची विनंती केली होती. पत्राचा मजकूर जाणून घेताच राजांनी मीर हसनकडे पाहिले. सडपातळ देहाचा, हसऱ्या नजरेचा मीर हसन राजाच्या मान्यतेची वाट पाहत होता. राजांची नजर रामसिंगांकडे वळली. रामसिंग, काय योग असतात पहा. जेव्हा आम्ही पुरंदरचा तह करून शरणागती स्वीकारली तेव्हा तिथं आम्हाला उत्तरेचे पंडित शिवराम भेटले. त्यांनी आग्रह करून आमची कुंडली घेतली. 1.5 वर्षानंतर आमचे मनोरथ सिद्धीला जातील असं भविष्य वर्तवलं. संकटात सापडलेल्या जीवांना अशा गोष्टींचा मोठा आधार वाटतो. मनोरथ दूरच राहिले, उलट आम्ही जिवंत सुटणं कठीण होऊन बसलं. आणि इथं कैदेत असता मनुचीचं पत्र घेऊन हात चितारी येतात. कैक वेळा दैव देखील भारी क्रूर थट्टा करीत असता. पण राजांची ती गंभीर मुद्रा फार काळ टिकली नाही. ते एकदम म्हणाले, कदाचित या दैवयोगाला निराळच कारण असावं. आम्ही इथं राहिलो नाही तरी आमची छबी निश्चित मागे राहील. राजे हसले. पण रामसिंग हसला नाही. राजांच्या बोलण्याने तो बेचैन झाला होता. राजे सावध झाले. त्या सहजतेने ते म्हणाले, रामसिंग, चिंता कसली? एक ना एक दिवस मृत्यू गाठणारच. इथंच आमचा शेवट झाला तरी हे चित्र मागे राहील, नाही का? रामसिंगाच्या मनावरचे ओझे उतरले. राजासाहेबांनी असं बोलू नये, कदाचित जहापनांची. हां रामसिंग, नशिबात असेल ते सारं होऊन जाईल. या कलावंतांना केव्हाही यायला सांगा. त्यांना आमचं चित्र काढू देत. तेवढाच वेळ आमचा चांगला जाईल. दुसऱ्या दिवसापासून मीर हसन राजांच्याकडे येऊ लागला. चित्र काढू लागला. सारे कौतुकाने ते पाहत होते. राजे मोकळ्या मनाने मीर हसनबरोबर बोलत होते. उलटणाऱ्या दिवसाबरोबर राजांचा प्रसन्न भाव वाढत होता. पण रामसिंगाला संकटाचे डोंगर दिसत होते. मिर्झा राजांनी कोठून ह्या शिवाजीची जोखीम पत्करली आणि आग्र्याची जोखीम आमच्यावर टाकली असे त्याला झाले होते. मध्यंतरी बादशहाच्या मनात खुद्द आपण दक्षिणेत विजापूर मोहिमेवर जावे असे आले होते. रामसिंगावर शिवाजीची जबाबदारी टाकून दक्षिणेत उतरावे असा त्याचा इरादा होता. पण रामसिंगाला मिर्झा राजांनी शिवाजीची जबाबदारी न स्वीकारता बादशहाबरोबर दक्षिणेत उतरण्याचा सल्ला दिला होता. शिवाजी राजांचा उपदेश त्यांच्या ध्यानी येत होता. जामिनकीतून सुटका करून घ्यावी हा राजांचा वारंवारचा सल्ला त्याला आता पटू लागला होता. औरंगजेबाने प्रथम रामसिंगाच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही, पण नंतर त्याने तो मान्य केले आणि रामसिंगाला शिवाजीच्या जामिनकीतून मोकळे केले. रामसिंगाला मोठा भार उतरल्याचे समाधान झाले. राजांना ती बातमी रामसिंगाने सांगताच खूप हलके वाटले. राजांना आता आपले मार्ग संपूर्णपणे मोकळे होते. रामसिंगाच्या शपथेतून आता ते मोकळे झाले होते. एके दिवशी मीर हसन पुरे झालेले चित्र राजांना दाखवण्यासाठी घेऊन आला. राजे ते चित्र मोठ्या कौतुकाने पाहत होते. चित्रात राजे आपल्या खास पोशाखात अश्वारूढ झालेले दिसत होते. संगे अनेक भालाईत दाखविले होते. त्यात अनेक मुसलमानही दिसत होते. मीर हसन, तुमच्या कलेचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमचं रूप हुबेहूब टिपलत. पण एवढे मोगल सरदार आमच्याबरोबर आले कुठून? हुजूर, आपण रामसिंगांच्यासह शाही दरबारी जाताना मी पाहिलं होतं. ते सारे तसंच मनात होतं. वा, सुरेख. निराजी पंतांनी मानवस्त्रे आणली आणि राजांनी मीर हसनला मानवस्त्रे आणि विपुल द्रव्ये देऊन गौरविले. मीर हसनने राजांचे चित्र राजांना नजर केले. मीर हसन, ही कलाकृती तुमच्याच जवळ राहू देत. हवं तर हे चित्र मनुचींना द्या. आमची आठवण म्हणून ते जतन करतील. राजांनी मोठ्या सन्मानानं मीर हसनला निरोप दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात राजे आजारी पडल्याची बातमी पसरली. रामसिंग राजांची विचारपूस करी औरंगजेबाला आजाराची बातमी कळली.
त्याने हकीम पाठवण्याची तयारी दाखविली. पण जीवनाला विटलेले राजे कसलीच औषधी घ्यायला तयार नव्हते. नाही म्हणायला गावातील एका वैद्याचे औषध तेवढे ते स्वीकारीत. राजांच्या जवळ हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर एवढेच लोक राहिले होते. रामसिंगाचे पहारेकरी राजांच्या विश्वासाचे बनले होते. राजांचा आजार बळावत होता. कष्टाने फिरणारे राजे अंथरुणाला खिळले होते. फुलाद खान वारंवार राजांच्या चौकशीला येई. प्रकृतीला आराम वाटावा म्हणून धार्मिक संप्रदायाप्रमाणे साधू संत देवस्थाने बादशहांचे वजीर यांना मिठाई पाठवण्याचे राजांच्या मनात आले. दररोज मिठाई पाठविली जात होती. डेऱ्याबाहेरच्या पहाऱ्यावर तेजसिंग अर्जुनजी, सुखसिंग नाथावट ही माणसे होती. तसेच डेऱ्यालगत रामसिंगाचे रामकिशन ब्राह्मण, जीवा जोशी, श्रीकिशन उपाध्याय आणि बलराम पुरोहित हे लोक होते. रामसिंगाची ही सारी माणसे राजांनी वश करून घेतली होती. याखेरीज फुलाद खानाचे अनेक अधिकारी येत. त्यांनाही राजांनी भरपूर द्रव्य दिले होते. फुलाद खानाला मात्र याची गंधवार्ताही नव्हती. औरंगजेब शिवाजीबद्दल आता निर्धास्त बनला होता. शास्ता खानाच्या बेगमेने अनेक जासुदांनी उगीच शिवाजीबद्दल हव्या त्या कंड्या पिकवल्या होत्या. शिवाजी सैतान आहे, तो भिंतीतून आलेला शास्ता खानाने पाहिला. 14 हात उडी तो मारू शकतो, तो अदृश्य होऊ शकतो, हे त्याला करता येतं, तर पहाऱ्यात खितपत का पडला असता. औरंगजेब अखेरच्या डावाची वाट पाहत होता. राजा विठ्ठलदासाची हवेली पुरी होत आली होती. शिवाजीला त्या हवेलीत हलवून तिथेच त्याचा वध करून पुरण्याचे औरंगजेबाने निश्चित केले होते. ही कुणकुण रामसिंगालाही लागली होती. राजांची प्रकृती पाहायला रामसिंग आला होता. राजे कणत होते. ताप नव्हता, पण सारे अंग काळांनी भरले होते, असे राजे सांगत होते. रामसिंग बेचैन दिसत होता. तो म्हणाला, राजासाहेब, फार वाईट वेळेला हे दुखणं आलं का? राजांनी कष्टाने विचारले. मला बातमी लागली आहे, विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन तुम्हाला मारण्याचा कट घाटत आहे. रामसिंग, औरंगजेब काहीही करू शकतो, माझा नाईलाज आहे राजे. मी काहीही करू शकत नाही. रामसिंग रडू लागला. राजे कष्टाने उठले. त्यांनी रामसिंगाला जवळ घेतले. राजे म्हणाले, रडू नका, जे व्हायचं ते होईल. रामसिंग, करता आली तर एक गोष्ट करा. काय करू राजासाहेब? विठ्ठलदासाच्या हवेलीत आम्हाला केव्हा हलविले जाणार ते आम्हाला कळायला हवं. ते जमेल, पण त्याचा काय उपयोग? निदान घरच्या माणसांना निरोप तरी सांगता येतील. रामसिंग, संभाजीवर लक्ष ठेवा. त्यांची काळजी करू नका राजे. आता ते माझ्या सवयीचे झाले आहेत. दरबारचे रिवाज देखील त्यांच्या अंगावरणी पडले आहेत. राजासाहेब, जेव्हा तुम्हाला हलवायचं ठरेल तेव्हा मीही आपल्याला भेटू शकणार नाही. मी असं करीन. रामसिंगाने थोडा विचार केला आणि तो म्हणाला, मी त्या दिवशी फुलाद खानाकडून निरोप पाठवीन की तुम्ही माझ्याकडे येऊ नका. पातशहांनी बंदी केली आहे. ज्या दिवशी असा निरोप येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हलवी जाणार हे निश्चित समजा. यापेक्षा मला जास्त सांगता येत नाही. रामसिंग राजांचा निरोप घेऊन गेला. राजे स्वस्थ पडून राहिले. मदारी, हिरोजी, रामकिशन, जीवा जोशी मिठाईचे पेटारे भरण्यासाठी आत आले. राजांनी हिरोजीला निरोप सांगितला. हिरोजी गडबडीने बाहेर गेला. मिठाईच्या टोपल्या भरीत असलेला मदारी म्हणाला, महाराज, अशी मिठाई आपल्याकडे होत नाही. खरं आहे मदारी, ही मिठाई राजगडला पोचायला हवी. तितके दिवस टिकेल? रामकिशन म्हणाला, महिनाभर ठेवली तरी बिघडत नाही. ऐकलंस मदारी? मिठाई हवे तितके दिवस टिकते, फक्त पाठविता आली पाहिजे. 15-16 वर्षांचा पोर मदारी, पण हुशार खरा. त्याला आपलं हसू लपविता आलं नाही. टोपल्या तयार झाल्या. रंगीत दांड्यांना अडकवून एक टोपली दोघा सेवकांच्या खांद्यावरून डेऱ्याबाहेर गेली. फुलाद खानाच्या पहाऱ्यावर टोपल्यांची कसून झडती झाली आणि टोपल्या बाहेर गेल्या. त्यातील एक टोपली खुद्द फुलाद खानालाच पाठवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कबकलश राजांच्या भेटीला आल्याची वर्दी आली. राजांनी कबकलशची भेट घेतली. डोक्याला भगवा रुमाल, कपाळी गंध, गोरी पान, उंचपुरी अशी कबकलशची मूर्ती त्याच्या बुद्धिमत्तेचे तेज दाखवित होती. राजे बराच वेळ कलशबरोबर बोलत होते. राजांचे लक्ष दाराशी गेले.
डेऱ्याच्या आतल्या द्वारी फुलाद खान उभा होता. राजांनी पलंगावरूनच हाक दिली, या फुलाद खान. फुलाद खान आत येत म्हणाला, राजासाहेब. राजासाहेब, आपल्या मिठाईबद्दल शुक्रिया अदा करण्यासाठी मी आलो होतो. बसा ना. त्यात आभार कसले. हे कबकलश, काशीचे दशग्रंथी ब्राह्मण कुंडली चांगली जाणतात. आमच्या प्रकृतीला आराम केव्हा पडेल हे आम्ही विचारित होतो. फुलाद खान हसून म्हणाला, राजासाहेब, त्यापेक्षा आपली सुटका केव्हा होईल हे का विचारत नाहीत. राजांनी आपल्या तीक्ष्ण नजरेने फुलाद खानला न्याहाळले. दुसऱ्या क्षणी हसत ते म्हणाले, फुलाद खान, त्या प्रश्नाला काय अर्थ आहे. मेहरबान बादशहांच्या आज्ञेनं तुमच्या पोलादी पंजात आम्ही सापडलेलो. आमची सुटका कठीणच. सापडलेला पक्षी कधी औरंगजेबानं सोडला नाही आणि तुमच्या पकडीतून आजवर कोणी निसटू शकलेलं नाही. सिद्दी फुलाद खानचा काळा चेहरा तकाकला, डोळे चमकले. पांढरे शुभ्र मोठे दात दाखवित तो म्हणाला, राजासाहेब, ही तारीफ नाही, ही हकीकत आहे. आम्ही तारीफ केलीच नाही, हकीकतच सांगितली. त्याचवेळी संभाजीराजे आत आले. शिवाजी राजांकडे जात ते म्हणाले, आबासाहेब. बाळराजे, सकाळपासून होता कुठं. आम्ही रामसिंग काकांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याबरोबर आमची अलीजांच्याकडे गेलो होतो. अलीजांनी मला जवळ घेतलं. आपली कट्यार मला दिली, ही बघा. बाळराजांनी कट्यार काढली. कट्यारीचं पातं चकाकलं. राजे म्हणाले, बरीच धारदार आहे. बाळराजे, सांभाळून. ह्या कटारी, या शाही कटारी मोठ्या विषारी असतात. आबासाहेब. आबासाहेब, आम्ही तुमच्यासाठी एक कट्यार मागितली तर अलीजा म्हणाले आणि एकदम बाळराजांनी विचारले, अंजान म्हणजे काय हो आबासाहेब. का. आम्ही कट्यार मागितली तर अलीजा म्हणाले, पोरगा निहायत मासूम व अंजान आहे. सारे हसले. राजे म्हणाले, बाळराजे, बादशहांनी तुमचं कौतुक केलं. अलीजांनी आम्हाला संध्याकाळी पण बोलावलंय. असं. भाग्यवान आहात. आमची ती तकदीर नाही. फुलाद खान इतके दिवस राजांच्यावर पहारा करीत होता, पण राजांची सौजन्यशील वागणूक, सर्वांशी प्रेमळ बोलणे पाहून त्याला राजांच्या कैदेचे कोडेच उलगडत नव्हते. न राहून तो म्हणाला, राजासाहेब, दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण कैदेत पडलात आणि मी पहारा करतो. संभाजीराजांच्या सारखीच बादशहांची कृपा आपल्यावर असती तर आज आपण शाही दरबारचे सच्चे दोस्त बनलो असतो. आजही आपलं नातं तेच आहे. तुम्ही पहारा करता म्हणून तुम्हाला दोष देणे इतके आम्ही अज्ञानी नाही. फुलाद खानाने रजा घेतली. फुलाद खान बाहेर येताच राजांनी बाळराजांना जवळ बोलवलं. ते म्हणाले, बाळराजे, यांना ओळखता ना. हो. बाळराजांनी मान डोलावली. मग यांची ओळख पक्की ठेवा. यांनी केव्हा जरी काही सांगितलं तरी ऐकायचं. समजलं. जी आबासाहेब. मग कलशने बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवला. बाळराजे बाजूला जाताच कबकलश म्हणाला, राजे, फार मोठी जबाबदारी टाकता आहात. तुम्ही ती पार पाडाल याची खात्री आहे. तुम्ही आता परत येण्याची गरज नाही. हिरोजी तुम्हाला गाठतील. कबकलश गेला. राजांनी परत बिछाण्यावर अंग टाकले.